आज आम्ही या ठिकाणी देवनारमध्ये आलेलो आहोत आणि 7 तारखेला जी बकरी ईद आहे त्या निमित्ताने काय नियोजन केलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कशा तऱ्हेने सुविधा उपलब्ध आहेत हे बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। माझ्यासोबत सन्माननीय आमदार अस्लम शेखजी, सन्माननीय आमदार अमीन पटेलजी, सन्माननीय आमदार ज्योती गायकवाडजी आहेत आणि इतरही आमचे सगळे सहकारी या ठिकाणी जे आहेत ते उपस्थित आहेत। माजी नगरसेवक आमचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी चर्चा या ठिकाणी ऐकली असेल, तिथल्या स्थानिक लोकांनी काही म्हणणं मांडलेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला साधारणपणे असं जाणवलं की प्रत्येक वर्षी जे आहे ते 20 करोडचं जे आहे ते या ठिकाणी टेंडर होतं। जवळपास तुम्ही जर बघाल तर मागच्या वर्षी जे आहे ते बकरीची संख्या 1,75,000 होती आणि मोठ्या जनावरांची जी संख्या होती ती जवळपास 17,000 होती आणि यावर्षी आतापर्यंतची संख्या जर बघितली तर 1,31,000 जे आहे ते बकऱ्या इथे आलेल्या आहेत आणि जवळपास 8,000 पर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी मोठी जनावरं आलेली आहेत। आणि आज आम्ही जेव्हा त्यांचं व्यवस्थापन कशा तऱ्हेने केलेलं आहे त्यावेळी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक गोष्ट जी जाणवली की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी नवी शेड बांधली जाते, टेम्पररी शेड बांधली जाते, जेव्हा की या ठिकाणी परमनंट शेड बांधली गेली असती तर एवढे पैशाच्या प्रत्येक वर्षाला, कारण 19 पासून आज 25 पर्यंत प्रत्येक वर्षी जे आहे या ठिकाणी टेम्पररी शेड बांधली जाते, कधी 5 कोटी कधी 6 कोटी। यावेळेचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत, पण 19 कोटीचं जे आहे ते टेंडर या ठिकाणी निघालेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एक सोयी उपलब्ध ज्या ठिकाणी मूलभूत असं जे आहे परमनंट जे आहे शेड निर्माण केली गेली पाहिजे, कारण शेड द्यायचा प्रत्येक वर्षाचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे 1 लाख जवळपास जे आहे ते स्क्वेअर फुटाची शेड बनते, एकाच व्यक्तीला प्रत्येक वर्षी मिळतं आणि त्याच्यासाठीच ते टेंडर करण्यासाठी त्या कंडिशन केल्या जातात। त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हे आम्ही आता आज संध्याकाळी सुद्धा सन्माननीय आमदार महोदयांची बैठक आहे त्यावेळी ते सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हे म्हणणं मांडतील आणि आयुक्तांच्या बैठक आमची 5 तारखेला तेव्हा सुद्धा आम्ही सांगू की मुंबई महानगरपालिकेचा आणखीन एक भ्रष्टाचार म्हणजे हा देवनार भ्रष्टाचार आहे। खरं तर आपण सगळ्यांना माहिती आहे की शासनाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने या सणाला मदत करण्यासाठी आणि हा सण चांगला व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले जातात। आता आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यावेळी आम्हाला असं कळलं की या ठिकाणी लागणारी जी मनुष्य मॅन पॉवर जी आहे, जी लागणारी बळ पाहिजे मनुष्यबळ, ते दुर्दैवाने या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही। आता आम्ही बघितले, माझ्याकडे सुद्धा काही व्हिडिओ आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे येतात, ट्रॅफिकिंगमध्ये त्यांना थांबावं लागतं, त्यांना पार्किंगमध्ये थांबावं लागतं, व्यवस्थापन नाहीत। माझ्याकडे काही फोटो आहेत ते मी तुमच्याकडे सगळ्यांकडे शेअर करते की तिथेच घाण आहे, तिथेच शेण आहे, त्याच्यामध्येच पाणी पडलेलं आहे, पाऊस पडलेला आहे, त्याच्यामध्येच जनावरं आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचा मृत्यू होतो आणि ते टाळलं जाऊ शकतं। त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्याची आवश्यकता आहे, ते टाळलं जाऊ शकतं, पण दुर्दैवाने ते टाळलं जात नाही। आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 7 तारखेला जरी बकरी ईद असली तरी 9, 8 आणि 9 तारखेला ज्या तऱ्हेने नियोजन करायला पाहिजे मोठ्या जनावरांचं ते दुर्दैवाने होताना दिसत नाही। आपण सुद्धा चर्चेमध्ये ऐकलं असेल की ट्रॉल्या असतात, त्याला न्यायला वेळ लागतो, पुढे प्रोसिजरला एंट्रीचा गेट वेगळा पाहिजे, एक्झिटचा गेट वेगळा पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे, ही सर्वसाधारणपणे तक्रार आलेली आहे। आता काही पॉईंट्स आम्हाला अजून मिळतील जे सन्माननीय आमदार संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील। 5 तारखेला आमच्या आयुक्तांकडे बैठक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मुद्दे मांडू, पण आमचं एकच म्हणणं आहे बकरी ईदच्या सणाच्या निमित्ताने जे व्यवस्थापन करायला पाहिजे ते व्यवस्थापन होताना आम्हाला दिसत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोयी दिसत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीमध्ये आज जरी आम्ही आलेलो असलो तरी बकरी ईद नंतर सुद्धा आम्ही बसणार आहे आणि याचा एक नियोजनबद्ध विकास केला गेला पाहिजे। याचं नियोजनबद्ध जे आहे ते भविष्याचा विचार करून या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत। आज मिटिंगमध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात, काही लोक एक्स्टॉर्शन करतात, त्याच्या संदर्भात सुद्धा काही तक्रारी स्थानिकांनी केल्या, त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना कळवलं।